तर मित्रांनो, अभ्यास करणं ही सुद्धा एक कला आहे. काही लोक थोडासाच अभ्यास करतात व काही लोक खूप अभ्यास करतात. थोडासाच पण व्यवस्थित अभ्यास करून यश मिळवणारे खूप लोक आहेत. खूप अभ्यास करून सुद्धा तो लक्षात राहत नसेल तर त्या अभ्यासाचा काय फायदा? आज मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे ज्यामुळे तुम्हाला अभ्यासात लक्ष लागेल व अभ्यासाचा कंटाळा येणार नाही. अभ्यासाची आवड निर्माण होईल व भविष्यात सुद्धा त्याचा फायदा होईल. तर आपल्याला अभ्यास का नको वाटतो? कारण आळस, आपल्याला डायव्हर्ट करणाऱ्या गोष्टी म्हणजे मोबाईल, TV, नकारात्मक लोक किंवा आपला पायाच व्यवस्थित नसेल तर पुढचा अभ्यास आपल्याला अवघड वाटेल व आपण अभ्यास करणे टाळतो. म्हणजे आपली ABCDच व्यवस्थित नसेल येत तर आपण शब्द वाचणे सुद्धा आपल्याला अवघड जाईल व आपण ते टाळाटाळ करेल. त्यामुळे सुरुवात करताना अगदी बेसिक गोष्टीपासून करावी. ग्राहम बेल ह्यांनी म्हटलं आहे की यश आणि अपयश ह्यांच्यामध्ये फरक फक्त तुमच्या कृतीमुळे असतो. त्यामुळे विचलित करणाऱ्या सर्व गोष्टीपासून लांब राहून अभ्यासाची भीती काढून टाकून अभ्यासाचं योग्य नियोजन करावं. जेव्हा तुम्ही अभ्यासामध्ये आनंद शोधाल तेव्हा तुम्ही पुस्तक घेऊन तासनतास बसू शकाल. माझ्या मते अभ्यासाला काही वेळ नाही. आपण 24 तासात आपल्या सोयीनुसार कधीही वेळ निवडू शकतो. सुरुवातीला 1-1.5 तास व हळूहळू आपण वाढवू शकतो. अभ्यास करणे म्हणजे एखाद्या विशिष्ट विषयाची पूर्ण माहिती मिळवणं. त्यासाठी वाचन हे सतत आणि सखोल असलं पाहिजे. वाचन करताना महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करावे आणि त्यावर इतर वेळी चिंतन मनन करावं. ठराविक दिवसाच्या परीक्षा डोळ्यासमोर ठेवून अभ्यास करणार असेल तर तुम्ही जर आत्ता सुरुवात केली तरी तुम्ही चांगला स्कोर करू शकता. बोर्डाकडून क्वेश्चन बँक मिळेल. त्यातील प्रश्न विद्यार्थ्यांना पास करण्यासाठी पुरेसे असतात. पण आपल्याला ते प्रश्न तर करायचेच आहेत. पण त्या व्यतिरिक्त जास्तीत जास्त प्रश्न केले तर तुम्ही बाकीच्यांपेक्षा जास्त गुण मिळवू शकता. त्यासाठी परीक्षेचा सिलेबस आणि पेपर पॅटर्न व्यवस्थित समजून घ्या. तुमच्या शंका शिक्षकांना मित्रांना विचारून घ्या. उत्तरपत्रिका वेळेत पूर्ण करण्याचा अधिकाधिक सराव करा. आकृत्या, नकाशा, ग्राफ यांचा सुद्धा सराव करून समजून घ्यायचा. व्याख्या आणि सूत्रे समजून घेऊन तोंडपाठ करून ठेवायची. ज्या गोष्टी लक्षात राहत नाहीत त्या कागदावर लिहून भिंतीवर चिटकून ठेवाव्यात. म्हणजे डोळ्यासमोर राहतील आणि त्यांचा सराव होईल आणि त्या कायम लक्षात राहील. मित्रांनो, आता सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला समजल्याच असतील व अशाच प्रकारच्या आणखी व्हिडिओसाठी आपल्या स्टडी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा. म्हणजे येणारे नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळतील. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.